नमस्कार, मी डॉक्टर अक्षय MD बालरोग. आजपासून मी सर्वांसाठी एक वॅक्सिनेशन सिरीज घेऊन येत आहे. आता मग या वॅक्सिनेशन सिरीजमध्ये आपण काय बघणार आहोत की समजा जे काय वेगवेगळ्या प्रकारच्या वॅक्सिन्स असतात, BCG असेल, DPT असेल, तर या वॅक्सिन कधी दिली जाते, त्यानंतर याचा डोस काय असेल, रूट काय असतं, यामुळे आपल्याला कोणत्या व्याधीवरती ही वॅक्सिन दिली जाते, अशा पद्धतीने आपण एक वॅक्सिनेशन सिरीज घेऊन येणार आहोत. आता सर्वप्रथम आपण आयुर्वेदामध्ये वॅक्सिनेशन आहे का याबद्दल पाहणार आहोत. तर हो, आयुर्वेदामध्ये वॅक्सिनेशन आहे. ते वॅक्सिनेशन म्हणजे सुवर्णप्राशन होय. बालकाची रोगप्रतिकारशक्ती असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील यासाठी एकदम महत्त्वाचे असे सुवर्णप्राशन, याला आयुर्वेदिक वॅक्सिनेशन असे संबोधले जाते. तर सर्वात पहिले असा प्रश्न पडतो की सुवर्णप्राशन नेमकं आहे तरी काय. आता सुवर्णप्राशनमध्ये आपण काय पाहिलं की सुवर्ण हा शब्द पाहिला, म्हणजेच हे जे औषध आहे किंवा हा औषधी कल्प आहे हा सोन्यापासून बनवलेला जातो. सोन्यापासून बनवलेला औषधी कल्प म्हणजे सुवर्णप्राशन होय. यानंतर दुसरा प्रश्न पडतो की हे किती वयोगटापर्यंत दिलं जातं, तर जन्मापासून ते 16 वर्षापर्यंत सुवर्णप्राशन दिले जाते. यानंतर हे सुवर्णप्राशन कधी दिले जाते, तर सुवर्णप्राशन जे आहे हे पुष्य नक्षत्राच्या दिवशी, दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी बालकांना दिले जाते. मग असा प्रश्न निर्माण होतो की पुष्य नक्षत्रच का बरे दुसऱ्या दिवशी दिले जात नाही का. तर पुष्य नक्षत्राचे महत्त्व काय, तर पुष्य म्हणजे पोषण होय. पुष्य म्हणजे पोषण होय व पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये मंगलमय मानलेले आहे. पुष्य नक्षत्राच्या दिवशी बालकांचे जे काही शरीर आहे हे औषध घेण्यायोग्य असते, उत्तम औषध घेण्यायोग्य असते, ग्रहण करण्यायोग्य असते. म्हणून पुष्य नक्षत्रा दिवशी बालकांना सुवर्णप्राशन दिले जाते. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जे सुवर्णप्राशन आहे हे कोणत्या स्वरूपामध्ये दिले जाते, याचे लाभ काय, तसेच 2025 मधील पुष्य नक्षत्राच्या कोणकोणत्या तिथी आहेत, तारीख आहेत, याबद्दल बोलणार आहोत. धन्यवाद.